रेल्वे कर्मचारी संघटना आंदोलन करतात, त्यामुळे लोकल बंद होतात आणि लोकल बंद झाल्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते। त्यात 5 जणांचा अपघात होतो आणि त्यातही 2 जणांचा मृत्यू होतो। आता या मृत्यूंना निष्पाप मृत्यू असं आपण केवळ तोंडी म्हणतो, पण त्यामागे त्या मृत्यू झालेल्या लोकांच्या परिवाराच्या भावना आपण समजूच शकत नाही। आता या संदर्भातच ज्यावेळी प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी गेल्या, त्यांच्याकडे अनेक मागण्या ठेवण्यासाठी गेल्या, त्यावेळी रेल्वे प्रशासनाने त्यांना दारात देखील उभं केलं नाही। मध्य रेल्वेचे जीएम यांनी त्यांना भेटले देखील नाही, डीआरएम यांनी भेट दिली। आता माझ्याबरोबर त्याच सगळ्या प्रवासी संघटना आहेत ज्यांनी आज जाऊन या सगळ्या प्रवाशांच्या मार्फत आपलं म्हणणं जे आहे ते डीआरएम यांच्याकडे मांडलं। आता नेमकं डीआरएम यांनी त्यांना काय सांगितलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्याबरोबर लता मॅडम आहेत, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया। मॅम, सुरुवात तुमच्यापासून करतोय, काय नेमकं डीआरएम यांनी तुम्हाला सांगितलं आणि त्यातून तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यात आधी तर मी जीएमचा निषेध करेन, कारण आम्ही काल जे आंदोलन झालं त्याच्यावरती काही आमच्या मागण्या आणि आम्हाला काल झालेला त्रास आणि त्याच्यावरती भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून काही आम्ही त्यांना सूचना देण्यासाठी आलो होतो। याच्यामध्ये काय आम्ही त्यांच्या विरोधात काही भूमिका घेतलेली नव्हती, तर जी कर्मचारी संघटना आहेत त्यांनी जे आमच्या प्रवाशांना वेठीस धरलं आणि जे आमचे मुंब्रा अपघातात 5-6 लोक मृत्युमुखी पडले त्याची चौकशी झाली आणि त्या चौकशीवरती जे 2 कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवले त्यांना वाचविण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, ही एकदम चुकीची भूमिका होती। तर त्याचा निषेध आणि यापुढील चौकशी ही निपक्षपाती होण्यासाठी निवृत्त न्यायाधीश समितीमार्फत व्हावी ही मागणी करायला गेले होतो। आणि दुसरं आमचं असं म्हणणं आहे की ज्या संघटनांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरले त्या कर्मचारी संघटनेची मान्यता रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी ही आमची मागणी होती। पण तुम्हाला कोणी अडवलं, म्हणजे जीएमना भेटण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं? आम्हाला आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी अडवलं, कारण आरपीएफने पूर्ण बंदोबस्त 4 गेटला 4 बाजूने केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला कोणालाही आतमध्ये जाऊ देत नव्हतं। तुम्हाला घाबरले मध्य रेल्वेचे जीएम? हा, मला तर असंच वाटतं की जीएम आम्हाला घाबरले, म्हणजे आमची ताकद त्यांच्यापेक्षा मोठी ठरली आता। की काल त्यांची संघटना सीएसएमटी सारख्या सेन्सिटिव्ह आणि गर्दीच्या स्टेशनवर घुसून आंदोलन करू शकतो। कर्मचारी संघटना की जे त्यांच्या अखत्यारीत काम करतात, आम्ही त्यांच्या अखत्यारीत काम नाही करत, पण ते आम्हाला घाबरले। आज जीएम काही संघटनांना भेटतायत, तुम्हाला भेटू दिलं नाही। मॅडम, काय सांगाल, कुठून प्रवास करता तुम्ही आणि या संपूर्ण घटनेसंदर्भात तुमचं काय मत आहे? ठाण्याहून केलेला प्रवास, मी आता सेवानिवृत्त झालेली आहे सध्या, परंतु आज मी सुद्धा तिथे गेले होते, मला आरपीएफने तिथे जाऊ दिले नाही अजिबात। मी पाठीमागच्या दाराने गेले, तिकडे येऊन माझा पाठलाग केला, माझी बॅग तपासली, त्यांना दाखवलं काही नाही आहेत तरीसुद्धा। तर अतिशय गंभीर घटना ही झालेली आहे। काल ते प्रवासी रेल्वेच्या ट्रॅकमधनं जात होते चालत, आम्हाला पूर्वी असं किती वेळा जावं लागलं, त्यामुळे मी हे काम करायला घेतलेलं आहे गेली 17 वर्ष। आणि मग त्याच्याकरता त्यांनी त्यांची चौकशी करायला पाहिजे, त्याची नावं पत्ता त्यांच्याकडे हे केलं, इतरांकडे विचारलं, त्याची काही त्यांनी पूर्ण दखल दिली नाही। किंवा स्वप्नील निलायत त्यांनी पण पेपरमध्ये ते जे काय ॲक्सिडेंट झाला त्यांच्याबद्दल पण काही डिटेल्स माहिती दिली नाही, ते कुठे कामाला काय, त्यांची चौकशी करायला पाहिजे ना त्यांनी, अधिकाऱ्याने। हा पण संवेदनशील प्रश्न आहे। सर, जवळपास आता 24 तास उलटायला आलेले आहेत घटनेला, अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही आहे। हेच जर दुसऱ्या कोणत्या संघटनेने केलं असतं तर गुन्हा दाखल झाला असता का? आणि अजूनही मध्य रेल्वे म्हणते की आम्ही एक तपास करू, आम्ही अहवाल सादर करू आणि त्यानंतर आम्ही कारवाई करू। काय वाटतं, आत्ताच्या आत्ता सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या संघटनांवर आणि त्यांच्या अध्यक्षांवर? आत्ताच्या आत्ता गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण इतकं दुःखद घटना आहे ही, आणि हे सर्व युनियन आणि रेल्वे प्रशासनाने मिले भगत आहे। ज्या अर्थी डीआरएम आणि जीएम यांनी याच्यामध्ये आंदोलन होतं, म्हणजे यांचं त्याच्यावर कंट्रोल नाही। आम्हाला माहिती आहे, अनुभवी आहोत का दादरची जी युनियनचं ऑफिस होतं ते लोक तोडू शकले नाहीत। हे देखावा आहे, रोजमर्यादेला कोण रडे, नियमित प्रसंग घडतात, तेवढ्यापुढे 2 दिवस बातचीत होते। आज लोकप्रतिनिधी एकाचे पण कॉमेंट्स नाहीत, युनियनमध्ये गडबडीत हे केलेत, म्हणजे असेच मनुष्याचे बळी जावत का? ही किती निंदनीय बाब आहे का? ज्या प्रवाशांच्या पैशावर हे पोट भरतात, 2-3 लाख रुपये पगार घेतात, तर यांनी असं करायला नको होतं। आज आपल्या मुंबई ही जागतिक बाजारपेठ आहे, इथे रोजीरोटी म्हणजे जीवनवाहिनी समजली जाते प्रवाशांची, आणि अशा यांच्या आरमुटे धोरणाने जे कालचं जो बळी गेलेला आहे तो या युनियनच्या नाकर्तेपणामुळं,
त्यांना गरज काय होती पीक आवर्समध्ये हे करायचं, तर त्यांच्या मान्यता कॅन्सल झाली पाहिजे, मनुष्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि नाही केलं तर आम्ही प्रवाशांच्या संघटनेतर्फे इतके दिवस गप्प बसलो, आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही CMची अपॉइंटमेंट घेतली आणि CMला पण सांगणार आहे. कारण आपल्या CMनी सांगितलं केंद्राला बोर्डाला का असं समजलं की आमच्या शिफारशीशिवाय कुठल्याही महाराष्ट्रात काम करायचं नाहीत. खासदार आपले झोपलेत का 2 दिवसापासून? एकत्र तरी काय कॉमेंट्स आहेत का? लोकप्रतिनिधी तुम्हाला कशाला निवडून दिलेत? आज आम्हाला GM अपॉइंटमेंट देत नाही, भेटू देत नाहीत आणि त्यांना पाठीशी घालतात, ते किती निंदनीय आहे. तर यापुढे जर असं काही झालं तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही प्रवासी संघटना ही रेल रोको आंदोलन करत नाही, त्याच्या विरोधात आहोत. आम्ही निदर्शने करू शकतो कारण आमच्या विषयाला वाचा फुटावं म्हणून. धन्यवाद. सर, तुमचं काय म्हणणं आहे? आज ज्या प्रकारे भेटू दिलं नाही, ज्या प्रकारे आज संपूर्ण हा घटना घडली, काल देखील, काय म्हणणं? पहिली गोष्ट मुंबऱ्याची जी घटना घडली त्यावेळेस आम्ही 10 तारखेला आम्ही भेटलो होतो प्रवासी संघटने म्हणून. आणि त्या मुंब्रा दुर्घटना घडल्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्या त्या DRM त्यावेळेस पण ते बोलले होते की आम्ही काम करू, रिपोर्ट मागवणार आहे, आम्ही इंटरनल रिपोर्ट आहे, परत आम्ही याच्यामध्ये कारवाई करू. आणि त्याच्यामध्ये दोषी ठरलेल्यांच्या दोघांच्यावरती कारवाई करण्यात आली. आणि त्याच्या निषेधार्थ हे लोक म्हणजे त्यांना त्याचं काढून घेण्यासाठी यांचा मोर्चा होता. आणि या मोर्चामुळे काय झालं, नाहक आपले रेल्वे प्रवाशांचे जीव गेले. त्याला जबाबदार कोण आहे? आता एवढी मोठ्या संख्येने मी जवळजवळ त्या वाचत होतो की या ठिकाणी जवळजवळ ते लोक 700 ते 800 लोक आले होते. तुम्हाला RPF आणि सुरक्षा यंत्रणा काय करत होती त्यावेळेस? JRP यंत्रणा काय करत होती? आणि ह्याच याच्यामुळे हे जे सगळं हे करू शकतात तर भविष्यात अजून काय काय होणार आहे? इथं आता ही घटना झालेली आहे, मुंब्राची घटना जास्ती दिवस पण नाही झाले, 4 महिने झालेले आहेत आणि ही दुसरी घटना घडली आणि त्याच कारणामुळे घडलेली. आणि त्यावेळेस पण DRM असेच बोलले होते की हे बहुतेक ओव्हरलोडिंगमुळे किंवा सायडिंग याच्यामुळे झाली होती. पण नाही, आज ते मान्य करण्यात त्यांच्याकडे रिपोर्ट जाहीर करण्यात आला की ही घटना या अभियंत्यांच्या याच्या चुकीमुळे झाली. त्यावेळेस ते ट्रॅक मेंटेन करता नाही आले. मग याच्यावरती न्याय भेटला पाहिजे. आपण आज बघतोय खांडेकर साहेबांचे हे आभार मानतात. आज सकाळपासून मी चॅनल लावले ते म्हणजे हे ज्याबद्दल काय पुढे घडलं त्याच्याकरता. तर फक्त ABP चॅनलचे आपले राजीव खांडेकर साहेब आहेत, त्यांना खूप खूप धन्यवाद. ते अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. त्यांनी आपले कोटियन साहेब रेल्वे महासंघाचे पहिल्यापासूनचे अध्यक्ष नेते देशमुख साहेब यांना बोलावून त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेतल्या आणि याबद्दल जी संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल सगळ्या प्रवाशांच्या वतीने खूप खूप आभार मानते. आपण पाहतोय की कशा प्रकारे या सगळ्या रेल्वे संघटनांना अडवलं गेलेलं आहे, GMला भेटण्यापासून त्यांना रोखलं गेलेलं आहे. जे RPF आज या सगळ्या संघटनांना अडवत आहेत तेच RPF काल जाऊन ज्या मोटरमनला कामापासून अडवलेलं होतं त्यांना अडवू शकत होते, मात्र त्यांनी काल ते काम केलं नाही. आज या सगळ्या प्रवासी संघटनेला अडवतात. इव्हन पत्रकारांना देखील अडवलेलं होतं थोड्या वेळापूर्वी. त्यामुळे हेच काम जर काल केलं असतं तर काल दोघांचे मृत्यू झालेले नसते, मात्र असं झालं नाही आहे. याचबरोबर दुसरी देखील ही गोष्ट आहे, रेल्वे प्रशासनानं देखील या सगळ्या संघटनांना कुठे ना कुठे पाठीशी घालतंय. का पाठीशी घालतंय याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही आहे. अजूनपर्यंत कोणताही गुन्हा या संघटनांच्या विरोधात दाखल झालेला नाही आहे. हा दाखल होणं गरजेचं होतं, मात्र तो देखील दाखल झालेला नाही आहे. मग हा का दाखल झाला नाही? म्हणजेच रेल्वे प्रशासनाचा कालच्या मोर्चाला मूकच संमती होती का? त्यांचा पाठिंबा होता का? कोणत्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही आहे. कधी हे इन्व्हेस्टिगेशन होईल, कधी हा गुन्हा दाखल होईल आणि कधी RPF GRP हे कामामध्ये येतील, काम करून या सगळ्या संघटनांवर गुन्हे दाखल करतील, हे बघणं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.